मला सांग, आता तू इकडे हम्म. आणि प्रसाद साताऱ्याला आहे, ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप कशी काय मॅनेज करता? आणि आत्ताच तर लग्न झालं असं वाटतं, तसंच आहे पण खरंच कसं करता मॅनेज? आत्ताच लग्न झालंय. प्रसादचं तर ठाम मत आहे, मी ह्याच्यासाठी लग्न केलं का, वेगवेगळं राहण्यासाठी? मी लग्न केलं कारण मला एकत्र राहायचं होतं, एकत्र सहवास हवा होता. अंडरस्टूड. पण लग्नावरती कमी खर्च केला गेला असता तर कदाचित आपण लगेच प्रोजेक्ट स्वीकारले नसते. आणि त्यामुळे मग आता ठीक आहे, चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या क्षेत्रामध्ये फार क्वचित येते. किंवा काय म्हणू आपण, भलेही त्या प्रोजेक्टच्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला अगदी खूप कम्फर्ट देणाऱ्या नसतील, पण ते कॅरेक्टर छान असतं काही काही वेळेस, चॅनल छान असतं. सो ह्या गोष्टींचा जरा विचार करून ते स्वीकारावं लागतं. त्यामुळे आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही भेटतो. मला वेळ मिळाला, मला सुट्टी असली की मी साताऱ्याला जाते. प्रसादला वेळ मिळता क्षणी तो बसमध्ये किंवा तो सुद्धा असंच हायवेवरती पटकन मी जातो, तो हायवेवरती जाऊन तो गाडी विडी एखादी पकडतो, येतो डायरेक्ट पुण्याला किंवा मुंबईला येतो, ओव्हरनाईट येऊ शकतो. सो असं तो सुद्धा करतो. सो दोघांचं तेवढं ते आहे, मला असं वाटतं की तो पुल आहे एकमेकांकडे, म्हणून लॉंग डिस्टन्स नाही वाटत. जसं प्रसाद म्हटला ना मला की मला एकत्र राहायचं आहे म्हणून मी लग्न केलेलं आहे, तसं मला परवा जाणवलं होतं की पालीला जर का मला एकटीलाच पुन्हा एकदा सामना करावा लागत असेल तर मग मी लग्न का केलं? घरात पाल आली म्हणून ती मारायला तुला नवरा पाहिजे? दॅट वॉज माय मिनिमम रिक्वायरमेंट की माझ्या आयुष्यात आता फायनली असं कोणीतरी आहे की जो पालीला घाबरत नाही, मला आता टेन्शन नाही. पण आपलं ते आहेच, तर लग्न झाल्यावर बघा कुठे पाल नाहीये ना, हे नाहीये ना, मग आपणच तिला हाकला वगैरे असं. बट जोक्स अपार्ट, जोक्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.